नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सारंग देवरे. आज आपण ऐकूयात मनगटांच्या जी छोटी छोटी हाडं असतात रचनेत ठेवलेली, त्यातल्या लुनेट नावाच्या हाडाच्या व्याधीबद्दल. डॉक्टर, मला कधीतरी आठवतो मी एकदा 1.5-2 वर्षापूर्वी बाईकवरनं पडलो होतो आणि त्याच्यानंतर मी 2-4 दिवसात बरं झालो होतो. तिथल्या डॉक्टरांनी एक्सरे वगैरे केला होता, त्यात काही नाही दिसलं. मग त्यांनी मला थोडंसं क्रेप बँडेज वगैरे दिलं होतं. त्याच्यानंतर मी सगळी कामं करायला लागलो होतो. त्याच्यानंतर जवळजवळ मला 1 ते 1.5 वर्ष काहीच दुखलं नाही, पण गेल्या 2-3 महिन्यापासून मला असं जाणवत आहे की माझं मनगट थोडंसं दुखायला लागलं आहे. अशात मला लेटेस्ट काहीच मार लागलेला नाही. अशा परिस्थितीत रुग्ण जेव्हा असे तक्रारी घेऊन ओपडीत येतो आणि त्याच्याकडे उपलब्ध असलेला एक्सरे ज्यावेळी नॉर्मल असतो, तर त्यावेळी बेसिकली डॉक्टर 3 गोष्टींनी शंका घेतात. एक, बेसिकली ही काही लिगामेंट इंजुरी आहे का, स्केफॉइड नावाच्या हाडाची काही इंजुरी आहे का, किंवा लुनेट नावाच्या हाडाची काही व्याधी आहे का. याच्यात TFCC इंजुरी ही कॉमनेस्ट इंजुरी असते आउटस्ट्रेच हँडमध्ये, ज्याच्यात एक्सरे नॉर्मल येतो. दुसरं, लुनेटला जर कंट्युजन असेल, ते जागेवरनं सटकलं नसेल, किंवा त्याच्या शेजारचं हाड स्केफॉइड नावाची जी व्याधी हाड असतं ते जर त्या दिवशी स्पष्टपणे मोडलेलं दिसलं नाही, तर सबसिक्वेंटली 1 आठवड्याच्या एक्सरेनंतर परत आपण रिपीट केल्यावर जर स्केफॉइड इंजुरी असेल तर ती त्या दिवशी पुढच्या सबसिक्वेंटली एक्सरेमध्ये दिसते. 1.5 वर्षानंतर आल्यावर परत एक्सरे केला पाहिजे का? निश्चितच पहिल्या स्थितीत आपण एक्सरे करायचा आणि त्याच्यात काइनबॉक्स डिसीज ल्युनेट एव्हियन झालंय की नाही याची आपण दाट शंका घ्यायची आणि ते एक्सरे त्यावेळी दिसतं. तुमच्या बाबतीत तुमच्या एखाद्या जवळच्या मित्राला किंवा तुम्हाला असं काही दुखापत आहे का हे जाणून घ्यायचं असेल तर तुमचा रुग्ण आणि सगळे रिपोर्ट घेऊन जवळच्या डॉक्टरांची जरूर भेट घ्या. थँक्यू.